संत गुलाबबाबांबाबत अपमानास्पद वक्तव्य, श्याम मानव यांच्यावर कठोर कारवाईची मागणी। श्री क्षेत्र टाकरखेडा मोरे येथील ब्रह्मलीन संत गुलाबबाबा यांच्याबाबत कथितपणे अपमानास्पद व असत्य वक्तव्य केल्याप्रकरणी श्याम मानव यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत गुलाबबाबा भक्त मंडळ तसेच सांप्रदायिक महाराज मंडळींनी प्रशासनाला निवेदन दिलं आहे। हे निवेदन बागलाण तालुक्याचे तहसीलदार माननीय कैलास चावडे तसेच सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांना देण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की समाधीस्थ संत गुलाबबाबा यांच्याबद्दल करण्यात आलेले वक्तव्य अत्यंत निंदनीय असून त्यामुळे लाखो भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। त्यामुळे संबंधित व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी ठाम मागणी करण्यात आली। याप्रसंगी मोठ्या संख्येने भाविक व पदाधिकारी उपस्थित होते। यामध्ये प्रमुख उपस्थिती पवन नेरकर, देव मामलेदार, ट्रस्ट अध्यक्ष यशवंत महाराज, भालचंद्र बागड, राष्ट्रीय सचिव जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन, हरिभक्त परायण वाल्मिक महाराज जाधव, कैलास महाराज ठेगोडा, शुभम जाधव, लक्ष्मण नेरकर, अशोक साळे, किशोर राणे, सचिन दशपुते, राकेश येवला, मनोज पानसरे, दिगंबर खरटे, किशोर कदम, भास्कर अमृतकार, रवींद्र ततार, ऋषिकेश नेरकर, महेश येवला, शरद मुसळे, हेमंत सोनवणे, चंद्रकांत विखरणकर, शरद कोठावदे, शांताराम मुसळे, गोरख महाराज आदींसह अनेक भाविकांचा समावेश होता। प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी जोरदार करण्यात आली। प्रतिनिधी समीर राजाराम पाटील, देवळा, चंदगड।